तर एक कमेंट होती की शॉर्ट व्हिडिओचे पण पैसे भेटतात काय दादा असे. हा पांचट कालवा काय असतोय र? व्हिडिओ चालू आहे, जरा काही कळतंय का नाही तुला पण? हा व्हिडिओ चालू आहे, तुला काय अक्कल फिकल आहे का नाही नेमके? ए अरे व्हिडिओ चालू केलाय म्हणलं ना तुला. एवढी कशी काय आहे? मध्ये आलो की तुझं तोंडच फुडेल. व्हिडिओ चालू केलाय तरी पण शांत नाही, काय नाही. माणूस बोलतोय काय, हा काढलं काय हे काय. मला दम निघत नाही की तुझ्याशी भांडणं केलंय सोय. एवढी लय डोक्यात बसती माझ्या. एखाद दिवस चांगलं चालला की लगेच मध्ये खिसपट उलट बोलाय तर नंबरला आहे. हा काय बोलली, एक शब्द कधी तोंडातनं खाली पडू देणार नाही. व्हिडिओ चालू केलाय, मला समोर मी बोलतोय महत्वाचं, आणि त्यात बडबड बडबड बडबड. आता बघ तिकडं, तू मला नको सांगू. कधी बघावं तेव्हा किरकिर. त्या पोरांना तू सांगायचं व्हिडिओ चालू केलंय पप्पानं, जरा ग बसा, तर तू ते उलट त्यांच्या सोबत कालवा करते. समोर मी बोलतोय ना, पण तिकडं ऐकू आलं नाही. उगच काल ऐकू आलं नाही. माझं लक्ष इकडे तिकडे जातोय ना. पण तर कमेंट अशी होती की दादा शॉर्ट व्हिडिओचे पैसे येतात काय? तर त्याचं उत्तर असं आहे ताई, शॉर्ट व्हिडिओचे देखील पैसे येतात, परंतु एवढं जास्त नाही येत. पण ते पण तुमच्या आवाजातच बनवा. शॉर्ट व्हिडिओनं देखील तुम्हाला एक चांगला फेम भेटू शकतोय, त्यानं पण तुमचं खूप काही आयुष्य बदलू शकतोय. शॉर्ट व्हिडिओच उलट खूप लवकर व्हायरल होतात, आणि शॉर्ट व्हिडिओमुळंच आपल्या चॅनलवरचे सबस्क्रायबर खूप फास्ट वाढण्यास मदत होते. आता बघा, मी 6-7 महिन्यात 5-6 हजार सबस्क्रायबर केलेलं, पण व्ह्यूज लॉंगला नव्हते माझे. मग मी काय केलं, मध्येच लॉंग व्हिडिओ टाकायला लागलो की लॉंगला चांगले व्ह्यूज यायला लागले, सबस्क्रायबर कमी वाढायला लागले, पर चॅनल ग्रो झाला माझा चांगल्या प्रकारे. मोठ्या व्हिडिओनंच जास्त सपोर्ट होतो. माझं मत तर एवढंच आहे, मला आलेला अनुभव पण आहे की लॉंग व्हिडिओनंच आपल्याला जास्त फायदा होतो. हां, शॉर्ट व्हिडिओनं तुम्हाला सबस्क्रायबर वाढायला मदत होते, पण शॉर्ट व्हिडिओ तुमच्या आवाजातच बनवा. तुम्ही ते इकडलं उचलणार तिकडलं उचलणार तसले व्हिडिओ चालत नाहीत. मग ते कुठं पण उगाच कॉपीराईट आणान, स्ट्राईक आणान, आपण मेहनत घेत राहायचं आणि तो झाला सस्पेंड चॅनल, मग काय उपयोग. त्यापेक्षा आता तुम्ही माझं चॅनल चेक करू शकताय, तुम्हाला एक पण गाणं दिसणार नाही, एक पण इथं. आणि अजून एक सांगतो, आपण व्हिडिओ करतोय ना त्यावेळेस इथं दुसऱ्या मोबाईलमधला आवाज गाण्याचा वगैरे किंवा कोणतला टेप आहे त्यातलं किंवा टी व्हीतलं हे आवाज गाणे हे तसलं काही चालत नाही बरं का. यूट्यूबला बिलकुल नाही चालत, त्याच्या पॉलिसीच्या विरुद्ध असतं ते. त्यामुळं आपल्या आवाजातच काय करायचं ते करायचं. सुरुवातीला वाटते आवाजाची लाज, मला पण वाटायची. माझाच व्हिडिओ माझ्यासमोर कोणी बघितला लाज वाटायची, किंवा नंतर मी जरी माझ्या गॅलरीतून व्हिडिओ बघितला तरी लाज वाटायची. मग त्यामुळे एक करायचं, बिनलाजा व्हायचं. प्रत्येक व्हिडिओत मी सांगायलोय बिनलाजा व्हायचं. एकदा व्हिडिओ आपला केला ना, त्याला दिलं ना फेकून, परत त्या व्हिडिओला आपण बघायचं सुद्धा नाही आपल्या व्हिडिओला. आणि हां, मेन महत्त्वाचा म्हणजे हा पण एक टॉपिक आहे की आपल्या चॅनलवरती आपलेच व्हिडिओ आपण कधीच नाही बघायचे, कधीच नाही बघायचे. आणि उगाच पाहुण्यारा वेळात लिंका शेअर करत बसायचं नाही. आपली लिंक जी असते ना यूट्यूबची, आपल्या चॅनलची, याला त्याला आपल्या जवळच्या लोकांना नाही टाकायची, कारण तेच लोक आपलं खच्चीकरण करत बसतात. त्यामुळं याला त्याला टाकायचीच नाही, जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जाईल. हां, पण कंटिन्यू करत राहायचं. तर आमच्या वंदना आईची कमेंट होती की बाळा मी खूप 3 वर्ष झाले मेहनत करते हे आहे. तर आईला मी एवढंच सांगू शकतोय की वंदना आई, तुमचं चॅनलला यश तुम्हाला नक्कीच भेटेल. तुम्ही जसं कंटिन्यू करत आलाय तसं कंटिन्यू करत राहा. लॉंग व्हिडिओ कंटिन्यू टाकत राहायचं, कंटिन्यू टाकत राहायचं, कंटिन्यू रोज 1-2 1-2 2-3 2-3 टाकत राहायचं. जेवढं होईल तेवढं 7-8 मिनिटाचं बनवायचं, रोज टाकायचं. शॉर्ट पण टाका, सबस्क्रायबर वाढतील. लॉंग टाका, तुमचा वॉच टाईम वाढेल. शॉर्टनं काय वॉच टाईम वाढत नाही,
शॉर्टनं जर मॉनिटाईज करायचं म्हणलं तर तुम्हाला 3 महिन्यामध्ये 10 मिलियन व्ह्यूज आणावे लागतात शॉर्ट व्हिडिओचे सगळे जमा करून. ते अजून 3 महिने संपले, अजून नवीन पासून सुरुवात होते ते रिपीट. त्यामुळे त्या झंझटीत पण नाही पडायचं, लॉंग पण करायचं. हां, शॉर्ट टाकायचं का? सबस्क्रायबर वाढवण्यासाठी. नुसतं सबस्क्रायबर वाढलं तर मग आपल्याला दाखवायला की बाबा माझं चॅनल लय मोठं आहे. हां, असं शॉर्टनं कमाई होते. पण अगं व्हिडिओ काढतोय बाई मी, आलाय पिकअप. पिकअप आलं पुकीप आला, काय होतंय ना काय त्याचं एक हेंडका कामाचा लागला. काय काम असं असायला होतं. आता बघा आता काही ना वाटत असेल कामाला पण म्हणजे हे जात्यात. आता सगळं यूट्यूबवरती तर भागणार नाही. चांगला सपोर्ट आला आपल्याला. आता मोठे यूट्यूबरांचं बघा, त्यांच्या व्हिडिओला खूप मिलियनमध्ये व्ह्यूज असतात. त्या लोकांना काहीच कमी पडत नाही. आपल्यासारख्याला आले तरी किती 10-20 हजार जास्तीत जास्त येतील. हा एखादा व्हिडिओ आपला व्हायरल झाला, नशीब बदलू शकतो. आपला गेला एखादा मस्तपैकी व्हायरल झाला, पैसाच पैसा. हां, त्यामुळं मेहनत करत राहायचं. होतंय, नक्कीच होतंय. मला कटिनीच्या दुकानात जायचं होतं. ह्या बाईच्या किटकिटीनं माझं डोकं हँग झालं आणि माझं लक्षात न गेलं. काल त्यानं माझी दाढी कशी केली, त्या पोराला पहिलं एक झपकं देतो. मी तेव्हा नाही नीट बघितलं. मी काय पालीच्या शेपटीवानी शेपूट ठेवलंय त्यानं. मी बघितलं नाही, गडबडीत आलो निघून. त्याची चावी सापडली का कुलपाची? कुलूप लावत जा. पोरं गेले शाळेमध्ये, हिनं हलवला डोकं. व्हिडिओ करतोय ना, त्यात मध्ये कालवा केला की मग येतोय राग. आपल्याला घराबद्दल पण कमेंट आलेली की दादा तुम्ही हे वॉलपेपर लावलास की टाईल्स आहेत. तर ह्या टाईल्स आहेत, वॉलपेपर नाही. हे बघा, हे टाईल्स आहेत, टाईल्स. असं वाटलं काय तुम्हाला की वॉलपेपर आहे? मला असंच इथं पण विचारायला माझ्या पाहुण्यानं की हे वॉलपेपर आहे का काय. वॉलपेपर नाही, टाईल्स आहे. आता टाईल्सचा तुकडा तुम्हाला दाखवतो, थांबा. हे काय टाईल्सचा तुकडा आहे माझ्या हातात, बघा इकडं. टाईल्स आहे, टाईल्स. हे कटिंगमध्ये निघालेले तुकडे ते आहेत, वॉलपेपर नाही. तर एवढंच सांगेल माझ्या सर्व जे काही नवीन क्रिएटर आहेत यूट्यूब चॅनलवाले, ताई असो, माझे भाऊ असो, त्यांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. तुम्हाला लवकरच यश भेटेल, असं भेटो ही पण माझी देवाकडं प्रार्थना. आणि भेटणार, फक्त तुम्ही कंटिन्यू करा. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ नक्कीच भेटेल. जसं मला माझ्या मेहनतीचं फळ भेटत आहे आणि भेटेल, तसं तुम्हाला पण भेटेल नक्कीच. बस आता बस. चल, पिशवी घेऊन कुठं जाते की बाजाराला जाते काय की? पिशवी तुझ्यापेक्षा मोठी आहे ती. कुठं जाती? आजीकडं जाते. काय म्हणते? कामाला. चल हाजरीनं कामाला जाते. किती हाजरी आहे? 1 रुपये. बरं. पैसे देणार आहे का? बरं, जाऊ. किती पैसे देणार आहे? 1 रुपये. काय काम करणार आहे तू? काय काम करते? काय नाही करत? मग पैसे नाही देत. मग काम करावं लागतंय. करते का काम? काय काम करणार? पाणी आणून देशील काय? पाणी आणून देशील काय म्हणलं? पाजायला पाणी, प्यायला पाणी देते का आणून आम्हाला पाथीवर? बर, देतील मग तुला पैसे, पगार. तुला दिसत नाही? इथं बघायचं, इकडं नाही, स्वतःकडं बघायचं. इथं बघायचं, इथं कॅमेऱ्यात. समजला काय?